चला आता पनीर कुणाला आवडत नाही, पनीर तर सगळ्यांनाच आवडतं बरं का. आमच्या लहानपणी काय असलं माहीत नव्हता पनीर बिनीर, ते आता कळायला लागलं. आता म्हटलं घरच्या घरीच पनीर बनवूया. त्यासाठी मी ते 1 लिटर दूध घेतले, गोकुळ दूध घेतले बरं का, फुल क्रीमचं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप ह्याला दाट साई येते. आणि मग ते उकळू द्यायचं 4 ते 5 मिनटं. आणि उकळल्यानंतर मग हे दूध गॅस बंद करून 2 चमचे लिंबाचे रस आणि त्याच्यात 4 चमचे पाणी घेतले, असं मिक्स करून त्याच्यात टाकायचं. आणि नंतर मग हळूहळू हलवायचं. फाटत आलेलं आपल्याला दिसतं. आणि मग गॅस बंद करूनच ही प्रक्रिया करायची. उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आणि मग टाकायचं लिंबाचं पाणी वगैरे. आणि मग हे 1 तास असं एका सुक्या चाळणी जी असते का नाही आपली, त्या चाळणीत हे गाळून घ्यायचं, जी मी दाखवली तशी. आणि सुक्या रुमालात आपलं कॉटनचा जो कपडा असेल त्याच्यात 1 तास पोळपाट ठेवून त्याच्यावर एक वजनदार डब्बा ठेवायचा आणि 1 तासच ठेवायचं. बघा कसलं भारी आणि दुकानातल्यापेक्षा पण भारी पनीर झाले बरं का. मनस्वी तर मजाच झाली. मनस्वी म्हणते, मम्मी तू किती भारी आहेस गं. चला सबस्क्राईब करा की हो तुम्ही पण पटापटा.